धामणगाव रेल्वेतील नामांकित ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी 4 महिलांना स्थानिक गुन्हे शाखेची अटक. धामणगाव रेल्वेतील नामांकित ज्वेलर्स दुकानामध्ये ग्राहक बनून दागिन्यांची हातचलाकीने फसवणूक करणाऱ्या 4 महिलांना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे 73,530 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली होती. याबाबत फिर्यादी महेश वर्मा यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार 3 बुरखाधारी महिलांनी ग्राहक बनून प्रथम ज्वेलर्स दुकानात प्रवेश करून कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ट्रेनमध्ये 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत 48,600 रुपये चोरून तिच्या जागी बेंटेक्सची अंगठी ठेवून फसवणूक केली. याच पद्धतीने शारदा ज्वेलर्स या दुकानातही 4 बुरखाधारी महिलांनी अंदाजे 140 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण किंमत 25,000 रुपये हातचलाकीने फसवणूक करून चोरून नेल्याची तक्रार प्रमोद भगत यांनी दिली होती. या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 284/25 भांडवी न्यायसंहिता कलम 318 4 3 5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान 13 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण अंतर्गत चांदूर रेल्वे उपविभागातील पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महिला पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्यासाठी धामणगाव रेल्वे स्टेशन परिसरात आल्याचे समजले. त्यानुसार पथकाने तात्काळ कारवाई करत 4 महिलांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे नाझमीन परवीन अझीजुद्दीन, मेहरुनिसा अब्दुल शफी, नसरीन परवीन मोहम्मद शकील, रुखसाना परवीन शेख अजीजहे असून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने चौकशी केली असता त्यांनी प्रथम व शारदा ज्वेलर्समधील फसवणुकीची कबुली दिली. त्यांच्याकडून 4 ग्रॅम सोन्याची अंगठी, 48,600 रुपये व 138 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण 24,930 रुपये असा एकूण 73,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालासह आरोपी महिलांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी दत्तापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती रविवार 14 डिसेंबर रोजी दुपारी 3:49 पोलिसांनी दिली आहे.